माझ्या रुग्णमित्रांनो, आज मी या ठिकाणी तुम्हाला लेन्सेसच्या पर्यायाविषयी थोडीशी माहिती देणार आहे. मोतिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर आपण डोळ्यामध्ये कृत्रिम भिंग टाकतो. त्याच्यात काही प्रकार आहेत. कृत्रिम भिंग टाकण्याच्या ऑपरेशनचं ही जी काही वय आहे ही साधारण गेली 40 वर्षापासून उपलब्ध आहे. पण मागची गेली 30-35 वर्ष 32 वर्षापर्यंत फक्त लांबचा चष्मा जाईल पण जवळचा राहील अशा प्रकारची लेन्स आपल्याला उपलब्ध होत्या. गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये आता आपल्याला साधारणपणे लांबचा चष्मा जाईलच पण जवळचा पण चष्मा जाईल, लिघाण वाचण्याचा हा पण जाईल अशा प्रकारचे पण लेन्स उपलब्ध झालेले आहेत. त्याशिवाय जर कमी वयातला म्हणजे साधारणपणे 55-50 या वयातला मोतिंदूचा रुग्ण असेल, जो अजून नोकरी करतोय, दुकानात जातोय, जॉब करतोय, कम्प्युटर वापरतोय, तर अशा रुग्णांकरता पण कम्प्युटरचा पण नंबर जावा, लिखाणाचा पण नंबर जावा, अशा प्रकारच्या लेन्सेस आता उपलब्ध झाल्या आहेत. ढोबळमानाने त्यांचे प्रकार आहेत. मोनोफोकल म्हणजे लांबचा चष्मा जातो, मल्टीफोकल म्हणजे लांबचा आणि जवळचा चष्मा जातो. जसं आपण पूर्वीच्या काळी अर्धचंद्राची काच यायची त्याप्रमाणे तो असतो. आणि तिसरा प्रकार आहे ट्रायफोकल, की ज्याच्यामध्ये लांबचा, मधल्या अंतराचा आणि जवळचा पण चष्मा जातो, ज्याला आम्ही 30, 60, 90 लेन्स म्हणतो. हा काय प्रकार आहे? त्याच्यामध्ये माणसाला पुस्तक वाचताना पण छान दिसतं, लॅपटॉप किंवा डेस्कटॉप पण छान दिसेल आणि ड्रायव्हिंगला पण छान दिसतं. अशा लेन्सेसला ट्रायफोकल लेन्सेस म्हणतात. याच्यामध्ये हे जे प्रकार आहेत हे साधारणपणे सगळ्या पॉप्युलेशनचे किंवा जी मोतिबिंदूची ऑपरेशन्स होतात त्याच्यातल्या सरासरी 8 ते 10% रुग्णांना आपण वापरू शकतो. कारण या प्रीमियम क्वालिटीच्या लेन्सेस आहेत. काही ठिकाणी खर्चाचा मुद्दा येतो, काही ठिकाणी डोळ्यांची मापं अशी असतं की त्यांना आपण सरसकट वापरू शकत नाही, काही ठिकाणी व्यवसाय असा असतो की त्यांना आपण देत नाही. उदाहरणार्थ ट्रायफोकल लेन्स आहे ज्याच्यात लांबचा आणि जवळचा चष्मा आणि मधला पण चष्मा जातो. ही अतिशय उत्कृष्ट लेन्स आहे. 0 नंबर होतो त्याचा त्या पेशंटचा. पण त्या पेशंटला कधीकधी रात्री वाहन चालवताना थोडी अडचण होऊ शकते. त्यामुळे हा पर्याय कुठला निवडायचा हे आपण डॉक्टरांशी सविस्तर बोलून डॉक्टरांच्या सल्ल्याने आपला व्यवसाय, आपली गरज, आपलं वय, डायबिटीस आहे की नाही आहे, आपल्याला कुठला किती खर्च करू शकतो, आपलं बजेट काय, या सगळ्या बाबींचा विचार करून डॉक्टरांशी बोलून त्याप्रमाणे शांतपणे निर्णय घेऊन आपण पर्याय पक्का करावा. धन्यवाद.